बाळूमामाच्या नावानं चांगलं. राम राम मित्रांनो. आज पुन्हा जातो आपल्या मामांच्या दरबाराकडे, म्हणजे आदमापूरला जातो. तुम्ही म्हणणार हे सारखं आदमापूरला काय करायला जातो आहे. तर मित्रांनो, आता 8 दिवस सप्ताह चालू होता, तुम्हाला तर माहितीच असेल. बाळूमामांचा भंडारा उत्सव चालू होता. त्यासाठी मी एक मामांचा स्वयंसेवक आहे. दर रविवारी असेल, अमावस्याला असेल, मी बाळूमामांच्याकडे जातो. कारण की जीवनात कंटाळा आला असेल, सतत काम वगैरे झाला असेल, तर मनाला शांती वाटण्यासाठी किंवा मनाला एक विरंगुळा म्हणून जर कुठं जायचं असेल तर मी आदमापूरला जातो आहे. कारण की खरंच मित्रांनो, मला तिथे गेल्यानंतर एवढं भारी वाटते की तुम्हाला सांगू शकत नाही. मी एवढं भारी वाटते मला. आज मग आलेलो आदमापूरमध्ये. काल आपल्या मामांची घागरी आणण्याचा कार्यक्रम झालेला. आज महाप्रसाद होता, त्यामुळं गर्दी थोडी गाभाऱ्यामध्ये कमी होती, दर्शन लाईनला ते कमी होती. पण महाप्रसादाच्या लाईनला तर एवढी गर्दी होती की काय बोलण्याचं काम नाही. रात्री कृष्णात डोने महाराज वाघापूर यांची भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला. दिवसभर आज महाप्रसाद व 28/3/2025 रोजी मामांचा दिंडी सोहळा असा वाजत गाजत सुमारे 9 वाजता निघणार होता. त्यामुळं तुम्ही उपस्थित राहून त्या सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. मग मी निघालो महाप्रसादाच्या लाईनीकडे. गर्दी बघा किती आहे, खरंच भरपूर गर्दी होती. आपल्या मामांच्या बग्यामधील राजा घोडा असेल, बहादूर घोडा असेल, प्रत्येक बग्यामधील एक एक घोडा इथं आणलेला होता. बघा मित्रांनो, महाप्रसादासाठी किती गर्दी आहे. ह्या अशा 7 ते 8 लाईनी पार करून महाप्रसादासाठी जाण्यासाठी लोक थांबलेले होते. गर्दीतून एकामेकांना ढकलत चिंगरत सगळे लोक महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी जात होते. ह्या कायलीमध्ये मामांचा महाप्रसाद केला जातो. मित्रांनो, भरपूर असा महाप्रसाद की किती पण लोक आली तरी न संपणारा महाप्रसाद बनवला जातो. तो म्हणजे मामांच्या कृपेमध्ये आणि मामांच्या आशीर्वादामध्ये सगळे सेवेकरी मंडळी असतील किंवा भाविक भक्त इथं सेवा करण्यासाठी येतात. मित्रांनो, कधीच मामांच्या दरबारामध्ये सेवेकऱ्यांची कमतरता भासली नाही आणि अतिशय उत्कृष्ट असा महाप्रसाद मिळाला. त्यानंतर मित्रांनो, प्रत्येकाला दुपारची ऊन लागत होते, म्हणून प्रत्येकाला पाण्याची व्यवस्था ती म्हणजे आपल्या देवस्थान कमिटीकडून केली होती. प्रत्येकाला पाण्याची बॉटल, पाणी किती पण प्या, मोफत होते, ते पण बिस्लरीचे ॲक्वा पाण्याची बॉटल. मग मी उभारलो ती म्हणजे सेवा करण्यासाठी. तर लोक पत्रा व्यवस्थित टाकत नव्हती, त्यांना सांगण्यासाठी उभारा लागत होतं. कारण की व्यवस्थित टाकत नव्हती, बाहेर टाकायचं सगळं, त्यामुळं सांगायला लागते हो. ती म्हणजे सेवाच असते मित्रांनो. इथं तुम्ही येऊन काही पण सेवा करू शकता, मामांना ती सेवा मान्य असते मित्रांनो. मग त्यानंतर म्हटलं जरा पंगत वाढून घेऊया, कारण की आपण काय स्वयंसेवक आहे, त्यामुळं काही पण केलं तर चालेल. तुम्हालाही मित्रांनो जर सेवेला यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. इथं कोणाचं हे बंधन नाही किंवा कोणही तुमच्यावरती जबरदस्ती करणार नाही की तुम्ही हेच करा तेच करा. तुम्ही येऊन काही पण सेवा केली तरी चालेल मित्रांनो. सगळे सेवेकरी उन्हात सेवा करत होते, त्यासाठी गावकऱ्यांनी बघा कोकम सरबताची सोय लावलेली आहे सेवेकऱ्यांसाठी. मग मी आलो गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर खरंच एक नंबर वाटत होतं, कारण की गर्दी पण भरपूर होती आणि हा पिवळा असा दिसणारा भंडारा, मामांचा भंडारा, सगळी अशी उधळण चालू होती. सेवेकरी आपलं काम करत होते, मी पण त्यांना थोडी मदत करू लागलो. मग काय आपण ब्लॉक करला. बघा मित्रांनो, खरंच किती लोकांची गर्दी आहे, किती भंडाऱ्याची उधळण चालू आहे. तुम्ही नक्की या आणि माझ्या मामांचं दर्शन घ्या. खरोखर मित्रांनो, इथे टेकलेला माथा कधीच वाया जात नाही. त्यानंतर मी जाऊन बसलो आपल्या चौकशी विभागामध्ये. तर आपले मेजर आणि आपला राजभाऊ गारगुटीचा आपले